टॉस जिंकत असताना आई धारावी माऊली या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आई धारावी माऊली या टीमचे संघमालक अजयजी पाटील, कॅप्टन जयेश पाटील, मीरा भाईंदर परिसरातील हे संघ, दुसऱ्या बाजूला राहुल पाटील 11, संघमालक राहुलजी पाटील आणि अमय आगासे हे कर्णधार असणार आहेत. टॉस जिंकत आई धारावी माऊली या संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. मीरा भाईंदर परिसरातील एक दमदार समालोचक, जे या परिसरातील प्रत्येक खेळाडूला बारकाईने जाणतात, ते माझ्यासमोर समालोचन कक्षामध्ये जुडले आहेत. स्टार्टिंग 11, एका बाजूला आई धारावी माऊली, जयेश कॅप्टन विकेट कीपर, उमेश, अनिकेत चव्हाण, विशाल, जयेश, अर्जुन, हितेश, वेदांत, प्रिन्स, जयदेव, यश. आणि राहुल पाटील 11 या संघामध्ये कॅप्टन अमय आगाशे, विकेट कीपर आमिर तासे, दानिश रैनी, वसीम कन्नड, रियाज शेख, सत्यम दुबे, गौरांग कदम, श्रीषभ शुक्ल, संतोष माळेकरी, अविनाश साळुंखे आणि सीताराम आगरे. म्हणजेच एक्सपिरियन्स आणि यंग टॅलेंट या दोन्ही संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि हा सामना सुद्धा पहिल्या सामन्यासारखा होईल ओम, अशी अपेक्षा आपण ठेवूया. हा वाईड अँगल व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणाचा. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे वन विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी खूप चांगलं काम या मैदानाला सुसज्ज करण्यासाठी करत आहेत, त्यांचं देखील आपण करूया अभिनंदन. आमिर तासे तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये आणि आमिरची साथ देताना पाहायला मिळतील ऋषभ शुक्ला. ऋषभ आणि आमिर हे दोन फलंदाज सुरुवात देतील. पण पाहूया बॉलिंग ट्रॅकवर अर्जुन आडे येत आहेत. अर्जुन आडे यांच्याकडे लेदर बॉल क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे. लेदर बॉल क्रिकेट ते खेळतात, बॉलर हा त्यांचा रोल आहे, पण तितकेच चांगले ते ऑलराऊंडर आहेत. याच मैदानात लगातार 4 षटकार खेचण्याचा विक्रम सुद्धा अर्जुन आडे यांच्या नावावर आहे. तर वेगवेगळ्या खेळाडूंना आपण पाहणार आहोत, त्यांच्या कला गुणांना आपण अनुभवणार आहोत. जयेश पाटील चर्चा करताना अर्जुन आडेशी कशा पद्धतीनं सुरुवात झाली पाहिजे, जशी सुरुवात मागच्या सामन्यात पाहायला मिळाली. म्हणजेच जर IPL मध्ये एका दिवसामध्ये तुम्हाला 550हून जास्त रन पाहायला मिळतात 2020 फॉर्मॅटमध्ये, तर मग 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये 200हून जास्त रन पाहायला मिळाल्या तर आपण आश्चर्य व्यक्त करू शकत नाही. नक्कीच आश्चर्य नव्हतं. पंच तयार आहेत या मॅचचे. 102 धावा जर बनवू शकतात तर मग त्यात चेजही होऊ शकतात. आणि हीच गोष्ट मनात ठरवली होती आमिर दाफेदार आणि त्याच्या संपूर्ण टीमने. उबेदने चांगला स्टार्ट दिला, इस्रानने चांगली फलंदाजी केली आणि या मॅचला आता सुरुवात होते. अर्जुन पहिला बॉल, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली खूप चांगला रनिंग कॅच आणि मोठी विकेट या मॅच मधली. आमिर तासे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवण्याआधी शांत केलंय. अर्जुनने निशाणा साधलाय. विशालने तो झेल टिपला आणि गोल्डन डकवर आमिर तासेचा खेळ संपलेला आहे. पहिल्याच बॉलवर ऑन द राईज खेळायचा प्रयत्न, संपर्क बॅट आणि बॉलचा तितका योग्य झाला नाही आणि त्यामुळे ते झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. आपण उल्लेख चांगला केला की ते वादळ आहे आणि वादळ सुरू होण्या अगोदरच थांबलेलं आहे. संपर्क व्यवस्थित न झाल्यामुळे आणि तितकाच चांगला धावता झेल विशाल माची या गोलंदाजाने टिपलेला आहे आणि म्हणूनच आता सुरुवात तर आई धारावी माऊली या संघाची या डावाची योग्य झाली. अगदी बरोबर, सुरुवात चांगली केली आहे. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि त्याचमुळे जाळ्यात अडकले फलंदाज आमिर तासे. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आता संतोष येत आहेत. न्यू बॅटर संतोष मालेकरी बॅटिंगसाठी. जबाबदारी मोठी असणार आहे संतोष मालेकरी यांच्यावर. पहिली विकेट आली आहे, पार्टनरशिप सुद्धा करायची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुन कशा प्रकारे भेदक मारा हा सातत्याने सुरू ठेवतो हेही बघावं लागेल. कारण पहिल्या डावात जर पाहिलं तर 102 धावा चेस का झाल्या, तर गोलंदाजांनी खूप चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी केली. कित्येकदा फुल टॉस टाकले, काही बॉल स्लाइडली ओव्हरपिच टाकले आणि त्यावर तुटून पडले आमिर दाफेदार, इसरार. शॉर्ट बॉल बॅकफुटवरून खूप चांगल्या प्रकारे स्टिअर करत असताना सिंगल या बॉलवर. हाई बॉल एक्स्ट्रा बाउन्सने आला बॅटरकडे. 123.6 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकला होता मनीष सर हा बॉल. वेग चांगला आहे अर्जुनकडे आणि तितकंच चांगलं परिवर्तन आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळवल्यानंतर त्या विकेटचं सुख जे आहे ते टिकवण्यासाठी असंच प्रेशर बिल्डअप करायला होता आणि त्यामुळे तो बॉल योग्य त्या टप्प्यावर हाताळला आणि ग्लाईड करताना संतोषने आपलं खातं खोललं, कारण वेळ काढून घ्यायची आहे. प्रेशर जर रिलीज करायचं आहे तर थोडा वेळ स्वतःला वेळ द्यावा लागेल, डावाला आणि षटकाला वेळ द्यावा लागेल. पॉवर प्ले जरी आहे तरी सुद्धा फटक्यांवर नियंत्रण ठेवलेलं आहे संतोष माळेकर यांनी. खातं उघडते एका धावेने.
फुल टॉस बॉल ऑन साइडला गॅप शोधत असताना बॉल पाठवलाय काउक कॉर्नर रिजन मध्ये सीमा फार PSPL चौकार. यॉर्कर इज नॉट अ कंपल्शन. यॉर्कर लेनसाठी जायचं होतं अर्जुनला, पण फुल टॉस मिळाला आणि सोपं पडलं. जास्त काही त्यांना विचार करायचा नव्हता. एफर्टलेस स्ट्रोक, फक्त गॅप शोधण्याचा प्रयत्न. काऊकोन मिड विकेटमधून बॉल बाहेर काढलाय. चौकार येतोय. फलंदाज ऋषभच्या बॅटमधून स्कोर पोहोचतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा, 1 फलंदाज बाद. राहुल पाटील 11. अगदी बरोबर. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर आता हा पलटवार करत असताना या लढतीमध्ये शॉर्ट बॉल होता. पुन्हा एक वेळ टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आणि सातत्याने एक्स्ट्रा बाउन्स अर्जुनला का मिळतोय तर खांद्याचा चांगला वापर तो करतोय आणि हाईटही चांगली आहे अर्जुनची. 3 संघ एकत्र येऊन खेळतात म्हणजे रेग्युलर फॉर्मॅटचे RK मोरवा, जेम्स बॉन्ड राई, मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा, हा पूर्ण संच तुम्हाला पाहायला मिळतोय. टीम आई धारावी माऊल या संघामध्ये. एका बाजूला मीरा रोडचे जे सर्व 3-4 संघ आहेत, जसा मी उल्लेख केला, मुई 11, काशीमेरा, रियाज वॉरियर्स, KV फ्रेंड्स, असे एकत्र येऊन खेळत आहेत तुम्हाला राहुल पाटील 11 मध्ये. ऑफटिकच्या बाहेर टाकलेला बॉल आमंत्रण दिलं होतं ड्राईव्हसाठी फलंदाजाला. वेगाने बॉल चालला विकेट कीपरकडे सोडत जात असताना चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर पुनरागमन चांगलं केलंय अर्जुनने सुद्धा. ॲज आय सेड, कॅपेबिलिटी त्याच्याकडे आहे. नवीन चेंडूला कसं ग्रिप करायचं तो अनुभव त्याच्याकडे आहे आणि म्हणूनच अनुभवाला नेहमीच लक्षात घेतलं जातं आणि त्याची ती ऊर्जा, त्याचं ते तारुण्य आणखी जास्त एनहान्स होताना पाहायला मिळालंय या षटकामध्ये. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेग वरून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक मागच्या दिशेने वाटचाल करतायत. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अटेमध्ये कॅच ड्रॉप. 3 खेळाडू होते कॅच पकडण्यासाठी. पहिल्या अटेमध्ये झेल सुटला. दुसऱ्या अटेमध्ये त्यानेच प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा क्षेत्ररक्षकाला साथीला. तिघांनी मिळून काम करता आलेलं नाहीये. ज्या बॉलवर विकेट होती त्या बॉलवर काही धावा येत आहेत. दॅट शुड बी व्हायरल थिंग. जर ती कंप्लीट झाली असती तर. एकाने डबल अटेम्प्ट घेतला, दुसऱ्याने एक घेतला. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि त्यानंतर फोर्थ. म्हणजे 3 क्षेत्ररक्षक आले पण तो झेल का पूर्ण झाला, पण ती गोष्ट व्हायरल झाली असती जर ही पूर्ण झाली असती तर. असो, पहिल्या षटकाचा खेळ तर आई धारावी माऊली संघाच्या बाजूनं गेलाय. सुरुवात विकेटने झाली आणि शेवटच्या बॉलवर डबल आलाय. पण जर आपण स्पीड अनालिसिस केलं तर प्रत्येक बॉल हा एकाच स्पीडने होता. 124 पासून 127 पर्यंत तो स्पीड प्रत्येक बॉलचा पाहायला मिळाला. ॲव्हरेज स्पीड तुम्ही 125 पकडू शकता. Cloud9 जे या स्पर्धेमध्ये आमचे एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत. एक वेगळीच एनर्जी देण्याचं काम Cloud9नी केलं खेळाडूंना, सर्वांनाच. त्यामुळे त्यांचंही विशेष आभार. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया, आपण नक्कीच त्यावर देखील चर्चा करू शकतोय की राज्यस्तरीय संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यातल्या त्यात ग्रामीण किंवा ज्या परिसरातले जे संघ आहेत, मीरा भाईंदर ठाणे, ज्याचं क्रिकेटसुद्धा खूप उन्नत आहे, विकसित आहे, त्याचं सादरीकरण मागच्या 4 दिवसात ओम आपल्याला पाहायला मिळालं. थँक्स टू ITCSF. अगदी बरोबर. एक चांगलं धाडसी पाऊल घेतलंय. खास करून ज्या कान्याकोपऱ्यातलं क्रिकेट मागं दडलंय, टॅलेंट असताना सुद्धा तिथं परफॉर्मन्स द्यायला चान्स मिळत नाही खेळाडूंना. अशा खेळाडूंना सुद्धा या स्पर्धेने चान्स दिलेत आणि हा एक चांगला निर्णय असू शकतो महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी, देशाच्या टेनिस बॉल क्रिकेटसाठी. बॉलिंग ट्रॅक बॉलर येत आहेत जयेश शेजवळ. ऑन द राईज खेळलेत. बॉल हवेत आहे आणि जयेश शेजवळचं सुद्धा खातं अर्जुन सारखं खुल्लं. पहिल्याच बॉलवर विकेट. संतोषचा खेळ संपला. जयेश नावातच यश आहे या खेळाडूच्या आणि पहिल्याच बॉलवर इनसाइड आउट ऑन दी ऑफचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये बॉलच्या खाली आणि विकेट मैदानाच्या आत. 7 धावांवर हा दुसरा धक्का या लढतीमध्ये लागतो आहे टीम राहुल पाटील या टीमला. राहुल पाटील 11. थोडासा दबाव आता त्यांच्यावर झळकत असेल. सेलिब्रेशन जयेशचं पाहायला मिळते. काय वाटते, म्हणजे एवढी मोठी स्पर्धा आणि जेव्हा आपल्याकडून चांगला खेळ होतो, हे सेलिब्रेशन करण्याचा योग प्रत्येकाला जुळत नाही. आणि आजकाल आधुनिक क्रिकेट असल्यामुळे मला असं वाटतं काही मीरा भाईंदरचे खेळाडू सुद्धा ज्यांचा फेज संपलाय, जे 40+ क्रिकेट खेळत आहेत, त्यांची सुद्धा इच्छा होत असेल की अशा पद्धतीची आणि अशा भव्यतेची स्पर्धा त्यांना खेळायला मिळायला पाहिजे. आगामी काळात तेही दिवस दूर नाही आहेत की ITCSF 40+ खेळाडूंसाठी अशा स्पर्धा घेऊन येईल. गौरंग कदम येत आहेत उजव्या हाताचे बॅटर बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये गौरंग रंग दाखवावे लागतील गौरांगला. फुलर लेनचा बॉल होता. दिशे दिली या बॉलला.
अतिशय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, सातत्याने अचूकता, नियंत्रण पाहायला मिळते. टप्पा ज्या ठिकाणी टाकायचा त्या ठिकाणी टप्पा टाकला जातोय. पहिल्या षटकात अर्जुनने स्टार्ट दिला आणि तोच रूट आता जयेश सुद्धा वापर करतोय. घ्यायचं आहे, पण एका संघाचा गेम प्लॅन खूप चांगला सुरू आहे, पण दुसऱ्या संघाचा गेम प्लॅन सुद्धा सुरू झाला पाहिजे. क्रिकेट हे दोन्ही संघांसाठी इक्वल असतं. तीच खेळपट्टी, तेच मैदान, तितकीच षटकं. फक्त तुम्हाला योग्यताप्रमाणे पर्यायांचा वापर करायचा आहे. जे पर्याय आतापर्यंत आई धारावी माऊलीचे जे 2 वापरलेले आहेत ते चांगलेच काम करून जात आहेत. आणखी एक वेळ कमी गतीने टाकला होता बॉल, बॅट लवकर फिरवली. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग, स्लाइड लगवत असताना रन वाचवलेत. प्रिन्स गुणेश म्हात्रे बघा ते सरकले, त्यांचं संतुलन बिघडलं, पण त्यांनी लगेचच थ्रो केला. ही प्रायोरिटी सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे, की आपण थोडा 2-3 सेकंदाचा वेळ जरी घेतला, फलंदाज त्याच गोष्टीची वाट पाहत असतो आणि तरी देखील 2 धावा तर दोघांनी पळून पूर्ण केलेल्या. ऋषभ आणि गौरांग, गौरांकडे एक लॉंग रेंज आहे षटकारांची, ऋषभकडे टेम्परामेंट आहे. टेम्परामेंट आहे, परंतु ते टेम्परामेंट आता मैदानाच्या आतमध्ये टॅलेंटमध्ये उतरावं लागेल. आणखी एक बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जातोय आणि डॉट येतोय. जयेश हा पेस बॉलर आहे, पण आज तो स्वतःला अडॅप्ट करतोय खेळपट्टीशी. जास्त मोठा रनअप घेत नाहीये, तो बॉलला टर्न देतोय. खेळपट्टी जी मागते ते त्याच्याकडे आहे. म्हणूनच हे सेल्फ अडॅप्टिव्ह क्रिकेट आता जयेश शेजवळचं पाहायला मिळते. कारण जयेश खतरनाक पेसने बॉलिंग करतो, पण आता थोडासा पेस त्याने कमी केलाय. आणखी एक आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर धावेच्या मदतीने टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल. धावसंख्या 11. एकूणच जर पाहिलं तर बॅटरचा अप्रोचही थोडासा वेगळा आहे. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून सातत्याने जयेशने या षटकात दूर ठेवलंय. अर्जुनने तशीच सुरुवात केली होती पहिल्या षटकात. संघर्ष करते बॅटिंग करत असताना राहुल पाटील 11 हा संघ. संघर्ष करतो, उल्लेख चांगला पण केला, पण संघर्ष त्यांनाच निवडतो ज्यांच्याकडे ती करण्याची पात्रता असते, आणि ती पात्रता आता आपण जयेश शेजवळची पाहायला मिळाली. 5 चेंडू डिलिव्हर्ड केले, 4 धावा खर्च केले, 1 विकेट, 120 किमी प्रति तास या वगैरे तो चेंडू हाताळतोय. आतापर्यंत कंट्रोल चांगला आहे या डावावर. पॉवर प्ले मध्ये आई धारावी माऊलीचा स्कोर आहे. राहुल पाटील 11-11, 2 फलंदाज बाद. आणखी एक वेळ टर्न अँड बाउन्स, अनफ्लेएबल डिलिव्हरी. आणखी एक बॉल जो बीट करून चालला विकेट कीपरकडे. या षटकात फक्त 4 धावा प्लस 1 विकेट आहे जयेश शेजवळच्या खात्यात. 2 षटकांचा खेळ, अर्थातच पॉवर प्ले संपलाय. धावसंख्या 11, 2 गडी बाद. पकड मजबूत बनवली आहे. पहिल्या 2 षटकात पारडं जड आहे सध्या आई माऊली धारावी या टीमचं. मोनार्कचं ग्राफिक तुम्हाला मैदानात पाहायला मिळते, आणि बघा हे लाईव्ह तुम्हाला चित्रीकरण दिसलं म्हणजे मैदानात खेळाडू हालचाली करतायत आणि त्यातल्या त्याच मैदानावर ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला स्कोर ट्रेंड पाहायला मिळाला. हे नाविन्य आहे, आणि नाविन्य प्रेक्षकांना भुरळ घालते. आणि म्हणून प्रेक्षकांची संख्या काल रात्री सुद्धा तुम्हाला या मैदानात पाहायला मिळाली. ऑफलाईन सुद्धा tenniscricket.in वर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. तर PSPL सक्सेसफुल झाले हे पाहताना खूप आनंद होतोय. अगदी बरोबर. पूर्वेजी सरनाईक साहेबांच्या नेतृत्वाची चर्चा सातत्याने होते आणि नेहमीच एक वेगळा उपक्रम ते महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रासाठी घेऊन येत असतात. आणि आगामी काळात ते दिवस दूर नाही आहेत की पुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली असे अनेक क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात येऊ शकतात. यावेळेस तर औचित्य होतं प्रतापजी सरनाईक साहेबांच्या वाढदिवसाचं. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स या स्पर्धेला खूप चांगल्या प्रकारे मायक्रो प्लॅनिंगने यशस्वी करते. तिसऱ्या षटकाची सुरुवात, धावसंख्या 11. PSPLचं पहिलं पर्व यशस्वी होण्याच्या मार्गाने मार्गक्रमण करते. अर्जुन गोलंदाजीसाठी 11ला 2 अशी परिस्थिती. शॉर्ट बॉल, पुलचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्याच्या मागे आहेत. चांगली फिल्डिंग उमेश यांच्याकडून. एक काळ गाजवलेला गोलंदाज आहे उमेश. 2 धावा पहिल्या बॉलवर येत आहेत. आणि आता फलंदाजांनी गाजवतोय. ग्राफिक्स पॉवर्ड बाय मोनार्क जे तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. हालचाली खेळून चालू आहेत आणि त्यातल्या त्यात ग्राफिक्स तुम्हाला जसं तुम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर पाहता विविध TV चॅनल्सवर, ते तुम्हाला tenniscricket.in वर मोनार्कच्या माध्यमातून पाहायला मिळते. फील्ड पोझिशन्स,
बॅकफुटवरून कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपन केला, बॅटच्या वरची गडा, बॉल थर्ड मॅन सीमा पार, रन 4 येत आहेत. हा नशिबाची साथ देत चौकार येतोय. धावसंख्या 17 वर पोहोचते. रूमचा फायदा मिळाला. बॉल आत वळणारा होता, पण बॅट स्विंग होती, त्यांना करायची होती स्क्वेअर ड्राईव्ह, पण बॅटची आउटसाइड एज गली आणि बॅकवर्ड पॉईंटमधून बॉल मागे सरकला. क्षेत्ररक्षक जरी बॉलला चेस करताना पाहायला मिळाले, पण त्यांचा चेस इनकम्प्लीट, कारण कर्व्हिलिनियर मोशन पाहायला मिळाली. बॉल टर्न होतो आणि वेगानं सरकतो जेव्हा बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होतो, आणि तेच पाहायला मिळालं. गौरांगला ते माहिती होतं, त्यामुळे त्यांनी काही जास्त ऊर्जा घालवली नाही. चौकार वसूल केलाय आणि स्कोअर आता पुढे सरकतोय. राहुल पाटील मीरा रोड या टीमचा 17 धावा. फलंदाज बाद झाले 2. अगदी बरोबर. आणि अवे फ्रॉम द बॉडी हा फटका खेळला होता. बॅट फेकली होती, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे बॅटची कडा लागल्यानंतर बॉल गॅपमध्ये गेला. आता फिल्डिंग पोझिशन हलकीशी चेंज केली आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, पुन्हा एक वेगवान बॉल टाकत असताना बीट केलंय अर्जुनने फलंदाज गौरांगला. झुटर होता, टप्पा पडल्याने बॉल खाली राहिला आणि बॅट्सविंग जरी पाहायला मिळाले, पण ते जे बाउन्स कंट्रोल आहे अर्जुनचा खूप चांगलं राहिला आहे. काही डेड पॅचेस आहेत या खेळपट्टीवर, ज्या ठिकाणी बॉल पिच झाल्यावर खाली राहतोय, आणि तीच एक थोडीशी चांगली बाब गोलंदाजांसाठी राहिलेली आहे. पुनरागमन करण्याचा मौका त्यांना डॉट बॉलने मिळतोय. फुलटॉस बॉल समोर खेळलाय, पंच करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इंगल या बॉलवर मिळते सिंगल. फुलटॉस बॉलवर सुद्धा सध्या तरी संघर्ष खूप सुरू आहे. गौरंगचा एक चौकाराला त्याला नशिबाची साथ होती. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट जे फटके निघायला पाहिजे, जे आधीच्या मॅच मध्ये निघाले, ते निघत नाहीयेत. आणि याच खेळपट्टीवर तो सामना खेळला गेला होता, हे विसरून चालणार नाही. 6 सीटचाच बॉल, नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण, तीच खेळपट्टी, तेच मैदान. फक्त आता 2 संघ बदललेले आहेत आणि त्यामुळे आता खेळ सुद्धा बदललेला पाहायला मिळाला. 18 धावा 16 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचे 2 बॉल तिसऱ्या षटकात बाकी. अर्जुन पंचांच्या डावीकडून शॉर्ट बॉल, चांगला बाउन्सर, विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल चाललाय फ्लाय होत लॉंग स्टॉप रिजन मध्ये. रन 4 मिळत आहेत. चौकार. नशिबाची साथ राहुल पाटील मीरा रोड संघाला मिळालेली आहे. बॅटची लिडिंग एज आणि बॉल विकेट किपरच्या मागून फ्लाय स्लिपला बीट करून थेट स्ट्रेटिश थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पोचलेला आहे. 4 धावा मिळतात. धावसंख्या 22, 2 फलंदाज 5. रन रेट आता थोडासा सुधारित होतोय. 7.76चा रन रेट आहे. 2 चौकार या षटकात टीम राहुल पाटील मीरा रोड संघाला मिळालेले आहेत. आणि शेवटचा बॉल बाकी. गोलंदाज अर्जुनचा आतापर्यंत स्पेल चांगलं सांभाळलं होतं, पण या षटकात त्यांनी खर्च केल्यात 11 धावा. 2 चौकार आले त्यांनी, त्यामध्ये गोलंदाजाची चूक नव्हती. बॉल चांगल्या टप्प्यावरच टाकले होते. बॅटची कडा लागून यावेळी नशिबाची साथ एका वेळी गौरंगला मिळाली, एका वेळी रिषभला मिळाली. फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगल्या प्रकारे ऑन ड्राईव्ह केलाय. मिरिटवर खेळ करत असताना सिंगल या बॉलवर मिळेल. या एका धाब्याच्या मदतीने बघता बघता 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आता वेळ झाली एनर्जी ड्रिंक अर्थातच Cloud9 ड्रिंक्स ब्रेकची. धावसंख्या 3 षटक समाप्तीनंतर 23 रन, 2 गडी बाद. 18 बॉलचा खेळ अर्थातच पहिल्या डावातील अर्ध्या षटकांचा खेळ समाप्त झालाय. बघा लगेचच तुम्हाला प्रोजेक्टेड स्कोर सुद्धा ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. याच गतीने गेलात 46, 10च्या गतीने गेलात 53, 12च्या गतीने गेलात 59. पण मला असं वाटतं की 70च्या पलीकडे जायचा विचार करायला हवा. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात. तर्क फक्त आपण लावायचं काम करत असतो, पण याच्या आतमध्ये खेळ खेळाडूंना खेळायचा असतो. मीरा भाईंदर परिसरातलाच क्रिकेट आपण पाहतात, म्हणूनच प्रेक्षक स्टँडमध्ये सुद्धा ओम प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे. प्रेक्षकांना खरंच खेळाडूंना उचलून धरलंय. त्यांच्या प्रत्येक खेळाला ते प्रोत्साहन देत आहेत. म्हणूनच मीरा भाईंदरमध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, तुम्हाला नेहमीच प्रेक्षक आयोजकांना समाधान देताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांविना क्रिकेटची स्पर्धा पूर्ण होत नाही. आणि मागच्या 4 दिवसात प्रेक्षकांनी जो प्रतिसाद PSPला दिलाय, अनबीटेबल, अनबिलिव्हेबल हा शब्द मी वापरणार नाही, कारण मला विश्वास होताच की कुठेही स्पर्धा असू द्या, आणि त्यातल्या त्यात मीरा भाईंदरमधली आतापर्यंत सर्वात मोठी स्पर्धा म्हणून प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचा उल्लेख होईल. बक्षिसाची रक्कम असू द्या किंवा भव्यता असू द्या, त्या भव्यतेचं सादरीकरण प्रताप सरनाईक फाउंडेशन, अल्टिमेट इव्हेंट मेकर्स यांच्या वतीनं केलं गेलेलं आहे. अगदी बरोबर, खूपच चांगला उल्लेख. मीरा भाईंदर परिसरातील सर्वोत्तम स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना आतापर्यंतची प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य होतं. पूर्वी जी
सरनाईक साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभी राहिली आणि ही संकल्पना सत्यात उतरवण्याचं काम अल्टिमेट इव्हेंट मेकर्सने केलं. त्यामुळे या स्पर्धेची चर्चा सातत्याने राहील आणि आता वाट बघतील प्रेक्षक खेळाडू ही स्पर्धा केव्हा येते. प्रत्येक वर्षी या स्पर्धेची वाट बघितल्या जाईल कारण तितक्या चांगल्या मायक्रो प्लॅनिंगने ही स्पर्धा भेटीला आली आहे. पार्टनरशिप तर झाले, पण आता ती इन्स्टंट पार्टनरशिप झाली पाहिजे. जशी इन्स्टंट एनर्जी ते मला Cloud9 एनर्जी ड्रिंकने मिळते. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. ऊर्जा तुम्ही घेतलेली आहात. आता पाहूया त्या ऊर्जेचा वापर तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार करून केला जाईल का. बॉलिंग ट्रॅकवर बॉल येतोय जयेश शेजवळ स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. फुल लेन बॉल, स्ट्रेट ड्राइव्ह, नो चान्स फॉर द फिल्डर, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, वेल स्टार्ट ऑफ फोर्थ ओव्हर, सिक्सर. अगदी बरोबर. ऊर्जा घेतलेली आहे आणि ती ऊर्जा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना रिषभ पंत स्टाईलमध्ये रिषभने हा फटका लगावलाय. सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड खेळत असताना आणि बिलकुल प्रयत्न नव्हता की हा बॉल मला ग्राउंडेड खेळायचा आहे, हवेतच मारायचा होता. इंटेन्शन क्लिअर आहे, आता ठोकायचंय. नाही, मागे वळून चालणार नाही, पुढे जायचंय. तर 29 झाल्यात. बॉल हवेत आहे आणि जयेश शेजवळने सुद्धा पुनरागमन करण्याचा पक्का निर्धार केला आणि काऊ कॉर्नर मिड विकेटला झेल देऊन रिषभचा खेळ 19 धावांवर संपला. तिसरा फलंदाज बाद राहुल पाटील मीरा रोड या संघाचा. 29 फलंदाज बाद. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, लेन थोडीशी मागे टाकली, बॉल फिरवला आणि लीडिंग एज लागत असताना बॉल डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने कुठली चुकी न करता पकडलाय. 19 धावा काढून बाद होत आहेत रिषभ. 12 बॉलमध्ये जयेशने अडसर दूर केला. दुसरी विकेट जयेशच्या खात्यात आणि 29 धावांवर 3 फलंदाज बाद होत आहेत. बघा ॲक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबून आला हा बॉल आणि त्यामुळे बॅटवर फिरवली तेव्हा लेट लागला बॅटवर आणि चांगला झेल. 29 ला 3, 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एक वेळ बघा, टप्पा पडल्यानंतर थोडासा लेट आला बॉल, बॅट लवकर फिरवली होती आणि त्याचमुळे कनेक्शन जे प्रॉपर मिडल ऑफ द बॅट व्हायला पाहिजे होतं ते न होता स्टिकरच्या दिशेने लागला. अमे आगाशे. नाव कॅप्टन्स रोल इम्पॉर्टंट आहे. खरं आता अमे आगाशे जितके चांगले गोलंदाज तितकेच धडाडीचे फलंदाज. खूप कमी लोकांना माहिती असेल की अमय आगाशे विदर्भाला बिलॉंग करतात. चला मग होऊन जाऊ द्या. अमय आगाशे आमचे ओम सुद्धा आहेत विदर्भाचे, आकाश आहेत विदर्भाचे. समोर आहे जयेश शेजवळ ओव्हर द विकेट. जयेश आहे भाईंदरचे. डॉट बॉल ऑस्टमच्या बाहेरचा बॉल ठेवलेला आहे. अमय आगाशेने खरंच इम्प्रेस मागच्या 4-5 वर्षात. म्हणजे फक्त त्यांनी महाराष्ट्रात क्रिकेट नाही खेळले, क्रिकेटसाठी त्यांनी कर्नाटक सुद्धा गाठलेलं आहे. खूप चांगलं क्रिकेट त्यांचं बाहेरील राज्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालंय. आणि विदर्भातही चांगलं क्रिकेट ते खेळतात नेहमीच. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आणखी एक विदर्भवासी खेळाडू या मॅचमध्ये खेळताना दिसणार आहे. दुसऱ्या डावात बॅटिंग करताना अनिकेत चव्हाण. दुसऱ्या डावात अनिकेत चव्हाणना जेही विदर्भाचे खेळाडू आहेत त्यांचं भूमी जर पाहिली तर विदर्भ वाशिम आहे. अनिकेत चव्हाण नेक्स्ट इनिंगमध्ये इन ॲक्शन दिसतील आपल्याला. पश्चिम महाराष्ट्र सातारा. जय शेजवळ आणि तो आता आपला दबदबा दाखवण्याचा प्रयत्न अर्जुन आडेने टिपलाय झेल आणि अमे आकाशेचा संपलाय खेळ. सेलिब्रेशन जय शेजवळचं. अवे फ्रॉम द बॉडी प्रेशर वाढत होता आणि त्याच प्रेशरमध्ये एक बेजबाबदार फटका अमय आगासेचा. खूप जबाबदारी होती आज. बेजबाबदार फटका, प्रेशर वाढत होतं. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल दूरवरून खेळलं, फुटवर्क नव्हतं, बॉल नेटवर्कच्या बाहेर चालला आणि आता फलंदाजही डगआउटला जाईल. अपसेट आहे. अमे आगाशी नाही देता आलं जितकं त्याला द्यायचं होतं. मनात खूप काय होतं पण ते आता मनातच राहिलेलं आहे आणि तेच तो आता पॅव्हिलियन बॉक्सच्या दिशेने परत घेऊन जातोय. नवीन फलंदाज गौरांगची साथ देण्यासाठी वसीम कंदड, सक्सेसफुल प्रोफेशनल क्रिकेटर कम विकेट कीपर कम स्ट्रायकर बॅटर, पण आता मिडल फेजमध्ये खेळायचं आहे वसीमला. 30 ला 4, 30 रन फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. या षटकात 2 विकेट जयेशने प्राप्त केल्या आहेत. वसीम येत आहेत बॅटिंगसाठी. फिल्डिंगमध्ये हलकासा बदल आता पाहायला मिळतोय. उजव्या हाताच्या बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन तैनात आहे.
तर एक लॉंग ऑफ आणि थर्ड मॅन. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एक वेळ सरळ बॉल विकेट कीपरकडे. वेगाने गोलंदाजी करत असताना हा बॉल या षटकातील एक चांगला वेगवान बॉल होता. अतिशय चांगली गोलंदाजी जयेश यांची. 3 विकेट प्राप्त केल्या आहेत फक्त 11 धावा देत असताना 30ला 4. रिवतचा प्रयत्न पायावर लागतोय. अफलातून गोलंदाजी सातत्याने नियमित नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी करत या षटकात प्रभावित आणि या मॅच मध्ये प्रभावित करत समोरच्या टीमला बॅकफुटवर ढकलण्यात एक मोठा वाटा जयेशचा राहिला. षटक समाप्त होत आहेत. 4 धावसंख्या 30, 4 गडी बाद. 17वा सामना मीरा भाईंदर ठाणे या फुलचा आपण पाहत आहात. 12 बॉलचा खेळ शिल्लक उरलाय या पहिल्या डावामधला आणि या 12 बॉलमध्ये किती धावा तुम्ही अपेक्षित करतायत मनीष सर? मला 40 तरी लावलेल्या दिसल्या पाहिजे, कारण मला संघ माहिती आहे आई धारावी माऊली या संघाकडून एक चांगलं बॅटिंग युनिट आहे. आणि म्हणूनच बघा, अर्जुन आडे जे आता बॉलर तुम्हाला पाहायला मिळत ते फलंदाज आहेत. जश पाटील अजूनही गोलंदाजी करण्यासाठी आले नाही आहेत, ते पाहूया कधी येतील. पण उमेश वाघ आहे, विशाल माची यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स खूप आहेत. जर आपण पूर्ण टीमचा विचार केला आई धारावी, तर बॉलर्स ऑप्शनमध्ये आपण जर पाहिलं तर नितेश थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, ते नाही खेळू शकत. त्यानंतर आपण वेदांत बॉलिंग करू शकतायत, हितेश बॉलिंग करू शकतायत, त्यानंतर विशाल माची बॉलिंग करू शकतायत, जश पाटील बॉलिंग करू शकतायत. तर ऑप्शन्स खूप आहेत. मी तो जसा उल्लेख टॉसच्या वेळी केला होता जशने, की सांगितलं होतं की येस, जो चांगला खेळतो मेरिटवर खेळतो त्याला संधी मिळते. पण कॅप्टनसाठी थोडंसं कठीण होऊन जातं की नेमकं कोणाला बोलवायला पाहिजे. आणि बॉलिंग बॉलर येतोय आता यश. बघ आता यंगस्टरवर भरोसा ठेवलाय, जश थांबलाय आणि आता यश आलाय. पण कॅप्टनची सुद्धा जबाबदारी आहे की पर्यायांची निवड योग्य झाली पाहिजे. विशाल माची सक्सेसफुल बॉलर आहेत, आर के मोरवा संघाकडून ते खेळतात, त्यांना सुद्धा थांबवलंय. म्हणजेच जेव्हा आपण एका मिक्स्ड फॉर्मॅटमध्ये येतो, कॅप्टनचं ते मेरिट आहे, कॅप्टनची ती मेंटॅलिटी आहे, कॅप्टनची ती मॅच्युरिटी आहे की सर्वांना कसं ऍडजस्ट करायचंय. फुल लेंथ बॉल होता, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बनतील दर्शक, सीधी बॅट, नो बकवास, बॉल सीमारेषा पार, षटकार. खूपच चांगला फटका यावेळी. फुलरलेनचा बॉल होता सरळ बॅटने. यावेळी आडातेडा खेळायचा प्रयत्न नाही, सरळ बॅटने सरळ मारला. ओव्हर द बॉल रेड खेळत असताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लेट है लेकिन एंट्री ग्रेट है, हेच सांगत असताना षटकार. नाही, भाव खाऊन जातो गौरांग, त्यासाठीच ओळखला जातो. आणि आता जेव्हा त्याचं थोडं उलटं गणित आहे, जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तो धमाकेदार परफॉर्मन्स करतो आणि एकटाच वन मॅन शो करून जातो. आणि तेच या षटकाच्या पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालं. धावसंख्या 36 झाले, 36. कटर्स आहेत यशकडे. हा प्रतिभाबद्ध गोलंदाज, हा जेम्स बॉन्ड राईचा स्लॉग ओव्हर एक्सपर्ट आहे आणि त्याला आता 5व्या षटकाची जबाबदारी. कटर चांगले आहेत आणि लगेचच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय, DRS कॉल केलाय टीम राहुल पाटील मीरा रोडने. ऑफ्टूमच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल होता आणि शफल झाले होते फलंदाज गौरांग. आणि लगेचच आता TV अंपायरची मदत मागितली आहे. ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. DRSचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर. गौरांग, नक्कीच आपण निर्णयाची वाट पाहूया. चर्चा मी लगेच करीनच, कारण मला जवळपास दृष्टिक्षेपात दिसतोय की निर्णय काय असायला हवा. येस, तुम्ही किती सफल झालेत बघा ना. गौरांग ऑफस्टमच्या पूर्ण बाहेर कमिट झालेत आणि मग तुम्ही तशी मागणी करू शकत नाही. DRS वाया घालवलेला आहे. खूप विचारपूर्वक तुम्हाला DRS वापरायचा असतो आणि गौरांगने तो DRS वाया घालवलाय. धावसंख्या 36, 4 फलंदाज बाद. पुढच्या बॉलवर यश पुनरागमन करतोय मॅचच्या डॉट बॉलने. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉलवर पोहोचतायत, जज करतायत, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे. डेंजर एंडला वासिम होते पण दुर्लक्ष होतं. यस, 2 धावा मिळत आहेत टीम राहुल पाटील मीरा रोडला. धावसंख्या 38. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिली धाव काढल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी फिल्डरवर प्रेशर क्रिएट केलं. वाईट लॉंग ऑफला हा बॉल पाठवला होता आणि सहजतेने ती दुसरी धाव पूर्ण करताना पाहायला मिळाली. 1 षटकार 2 धावा, एकूण 3 बॉलमध्ये 8 रन या षटकात आले आहेत. हा बॉल वाईड आहे, खूप जास्त बाहेर वाईड लाईनच्या पल्लीकडून ट्रॅव्हल झालेला आहे. महेंद्र सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. सादिक राजापूरकर सर तुम्हाला स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळत आहेत. अंपायरची चूक देखील भूमिका खूप महत्त्वाची आहे, चांगली राहिले. मॅच रेफरी सुद्धा खूप चांगलं काम करताना पाहायला मिळत आहेत. महेंद्र भवर सर तुम्हाला बॉलर्स एंडला पाहायला मिळत आहेत.
बॉलिंग मार्कवर यश आहेत थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळालेले आहे. सुरुवात या षटकाची षटकारानं झाली, त्यानंतर डॉट, त्यानंतर डबल. आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न, गॅप शोधायची इच्छा होती. बॉल पोचतोय वाईड ऑफ मिड विकेटला, थ्रो केला जाईल तोपर्यंत दोन फलंदाज एका सेंडला आणि वसीमला परतावं लागणार आहे. मोठं कन्फ्युजन धाव घेताना पाहायला मिळालं आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रसंगामध्ये राखताना अर्जुन आडेने स्ट्रायकर्सला थ्रो केला. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड किती महत्वाचं आहे अर्जुनच्या वतीनं पाहायला मिळालं. अगदी तेच. याआधी जेव्हा 2 धावा घेतल्या तेव्हा आपण कौतुक केलं रनिंग बिटवीन द विकेटचं, परंतु आता तेच कौतुक फसलं असं म्हणायला हरकत नाही आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट येते, कम्युनिकेशनचा अभाव, यस नो वेट, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. खेळपट्टीवर आतापर्यंत चांगल्या प्रकारे खेळत होते, परंतु धावबाच्या स्वरूपात आता हा 5वा धक्का लागतो आहे टीम राहुल पाटील 11 टीम संघाला. रियाज येत आहेत न्यू बॅटर. एक जातोय दुसरा येतोय, दुसरा जातोय तिसरा येतोय. पुढं स्ट्रॉंग बॅटिंग युनिट दोन्ही संघांचं आहे. मागच्या सामन्याप्रमाणे रियाज सुद्धा जशी त्याची देहबोली आहे तशाच फटक्यांसाठी तो ओळखला जातो. बघा स्ट्रोक खेळला होता ऑन साईडला, पहिली धाव वेगाने पूर्ण केली. वसीमची तीच तयारी होती की दुसरी धाव घ्यायची आहे, पण जसा थ्रो स्ट्रायकर सेंडला गेला गौरव थांबला आणि त्यानंतर वसीमच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट होत आहेत की खूप मोठी चूक झालेली आहे. कॉलिंग देताना लाऊड कॉल केला होता सुरुवातीला वसीमने. डेंजर झोनला गौरंगला पोहोचायचं होतं आणि त्याचमुळे वसीमने कदाचित स्वतःची विकेट सॅक्रिफाय केली आहे. रियाज स्ट्रायकर सेंडला. ओबॅटची लिडिंग एज. रियाजला सुद्धा फक्त एकाच बॉलसाठी थांबायचं होतं आणि ते जातात पेव्हलिन बॉक्सच्या दिशेनं. उमेशने तो झेल टिपलेला आहे आणि अयशच्या खात्यात आणखीन एक विकेट. फलंदाज बाद होत आहेत. रियाज आल्या पावली माघारी. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचे शिकार बनत आहेत. बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातील रियाज शेख. उमेशने झेल पकडला आणि यशच्या खात्यात या मॅचमधली पहिली विकेट. फॉलो विकेट्स. पहिल्याच बॉलवर विकेट गेली, त्यानंतर 7 धावा असताना दुसरी विकेट, 29 धावा असताना तिसरी विकेट, म्हणजे तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. चौथी विकेट 30 वर, 5वी विकेट 30 वर आणि 6वी विकेट ही 40 धावांवर पाहायला मिळते. फॉलो विकेट्स आपण पाहिलं. आतापर्यंत जयेशची इकॉनॉमी या डावामध्ये चांगली राहिलेली आहे, 5.5ची, 5.50ची. तर पाहूया आता यश सुद्धा विकेट टेकर या कॅटेगरीमध्ये येतोय. अर्जुनच्या खात्यात 1 विकेट, जय शेजवळच्या खात्यात 3 विकेट्स, यशच्या खात्यात 1 विकेट. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. रन रेट वाढवण्याची गरज आहे, जो आहे 8.28 आणि शेवटचा बॉल या षटकातला फेस करतोय सत्यम. बॉलिंग ट्रॅकवर यश. सत्यम दुबे ओशापलून हुक करण्याचा प्रयत्न. उमेशसाठी चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज उमेशने एक्सेप्ट केलेलं आहे. जरी मी गोलंदाजी करू शकत नाही तरी काय झालं, मी माझ्या संघाचा घटक आहे आणि द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उमेश वाघचं. अतिशय चांगला नेत्रदीपक झेल, ज्याचं कौतुक पूर्ण टीम करते, कारण सोपा नव्हता हा झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. शॉर्ट बॉल होता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना मागेच खेळण्याचा प्रयत्न होता. मागच्या बाजूला जात कधी कॅचेस सोप्या नसतात, ते काम सहजतेने केलंय उमेशने आणि विकेट येते. लगातार 3 विकेट, अर्थात एक धावबादच्या स्वरूपात, त्यानंतरच्या 2 विकेट गोलंदाज यशच्या खात्यात. ही विकेट होती एक. रियाज यावेळी बाद झाले होते आणि त्यानंतरच्या बॉलवर आल्या पावली माघारी परतले फलंदाज सत्यम दुबे. सेलिब्रेशन पाहण्यासारखं आहे. यशचे 10 धावा या षटकात यशने खर्च केला आणि 2 विकेट प्राप्त केले आहेत. आणि पुन्हा एक वेळ ज्या मधल्या षटकात गौरवने धावा काढल्या होत्या आणि हलकसं या मॅचमध्ये परत आणलं होतं राहुल पाटील 11 टीमला, पुन्हा एक वेळ या चांगल्या षटकाने बॅकफुटवर ढकललंय राहुल पाटील 11 या टीमला. गौरांग एकटाच खेळतोय. सीताराम हा आणखीन एक अनुभवी खेळाडू आहे या संघाचा. मीरा भाईंदर क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले सीतारामने आणि स्वतः ते समालोचक सुद्धा आहेत. बॉलर या कॅटेगरीमध्ये त्यांचा खेळ आपण पाहिला सीताराम आघरे. पण आता बॅटर ही भूमिका घ्यावी लागणार आहे. शेवटचे 6 बॉल्स आणि स्ट्रायकर सेटला गौरांग आहे. आणि यस, जसा मी उल्लेख केला होता, RK मोरवा या संघाकडून लीड बॉलर जे नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतात, तर विशाल माछी शेवटच्या षटकावर तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांच्या उजवीकडून ते सज्ज होत आहेत. स्ट्रायकर साईडला गौरांग कदम. बॉलच्या पिचिंगला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूट बॅलन्स केलं, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याची इच्छा होती गौरांगची. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने आणि पहिलाच बॉल राऊंड विकेटने टाकत असताना पंचांचा आय व्ह्यू लॉक केला होता आणि त्याचमुळे
पंचांचा आयु लॉक झाला आणि लगेच सूचना दिल्या पंचांनी गोलंदाज विशाल माचीला की रनअप मध्ये तुम्हाला बाहेर निघत जायचंय. 40 झाले. पुढचा बॉल फुलटॉस आहे. घेतली Cloud9 ची ऊर्जा, प्रस्थापित केला आपला दर्जा. गौरांगचा लॉंग ऑफ क्लिअर करणारा षटकार. प्रस्थापित केला दर्जा आणि गौरांगची होते चर्चा. काय फटका लगावला यावेळी. फुल टॉस बॉल होता आणि अवे फ्रॉम द बॉडी खेळत असताना फुल टॉस बॉलला हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये फुल टोल वसूल करत बॉस बनतायत या बॉलवर. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये षटकार. 46. ऊर्जा अजूनही राखून ठेवले. गौरांग कदम 23 वर पोहोचलेत. 11 चेंडू त्याने फेस केलेत. 1 चौकार 2 षटकार. त्याला मिळत नाहीये इतरांची साथ, पण तो करतोय प्रत्येक परिस्थितीवर मात. शेवटच्या षटकापर्यंत त्याचा लढा चालूच आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 46 झाले आहेत. राहुल पाटील मीरा रोडे या संघाच्या धावसंख्येकडे लक्ष दिलं तर अजूनही विशाल माची राऊंड विकेटनं सज्ज होते. स्ट्रायकर साईडला राईट हँडेड बॅटर गौरांग कदम. रनअप मध्ये मिस्टेक. बॉल डिलिव्हर करण्याची इच्छा नाहीये. सुरुवात थोडीशी अडखळत झाली, त्याच्यामुळे आणखीनही जास्त नुकसान होऊ नये म्हणून तो प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर आहे. स्टेट लॉंग ऑफ, स्टेट लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं फील्ड प्लेसमेंट रेडी असायचं. ज्यामध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, कव्हर पॉइंट, गली बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता. ड्राईव्ह करण्याची इच्छा आणि आता बघा सीताराम जीवाचं रान करतोय धाव घेण्यासाठी, पण त्यांना बाद होऊन परतावं लागते. नॉनस्ट्रायकर्स एंडला सीतारामचा खेळ डायमंड डकवर संपला. एकही बॉल फेस न करता पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत सीताराम. विकेट येते. थोडं स्वतःवर निराश दिसतोय गौरांगला. माहिती होतं की आणखी एक मोठा फटका लगवण्याचा चान्स होता या आधीच्या बॉलवर. सीतारामची विकेट सॅक्रिफाय केली. पुन्हा एक वेळ त्याग, बलिदान टीमसाठी. 47 धाबा, 8 गडी बाद. 47 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. 5.3 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगचा हा थरार तुम्ही अनुभवता आहात नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रीडांगणावरून. आणि चौथा दिवस आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मीरा भाईंदर आणि ठाणे या पूलचा. स्टायलिश अंपायर सादिक राजापूरकरचं तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. ग्रेट एक्सप्रेशन्स. धावसंख्या आहे 47. 47 लॉस ऑफ 8 विकेट्स. फुलटॉस आणि त्यावर दानिश रैनी. गौरांग कदम तुटून पडलेले आहेत आणि षटकार खेचून संघाचा धावफलक 50 पार. 53. काय बॅटिंग करतायत गौरांग. टीम दबावात आहे. ऍक्शन रिप्ले. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करत असताना पुन्हा एक वेळ बॉल पाठवलाय लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर. हम क्या देखे और क्या सुनाए. गौरांग आपको इस तरह से खेलते देख बस तालियां बजाए. दमदार बॅटिंग, पुनरागमन, प्रत्युत्तर आणि लढवय्या खेळ गौरांगचा पाहायला मिळतोय. एकटाच लढतोय, एकटा झुंज देतोय, एकट्याचा संघर्ष पाहायला मिळालाय. आपल्या संघासाठी काहीही करण्याची तयारी माझी आहे, तेच तो दाखवतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 53. पहिल्या डावाचा खेळ संपेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि पाहूया या पुढच्या 2 बॉलवर नेमका विशालचा दबदबा की गौरांगची प्रतिभा. दबदबा तर विशाल माचीचा फुल लेन बॉल, ब्लॉक आउट डिलिव्हरी, थ्रो नॉन स्ट्रायकर साईडला. आणि मला असं वाटते आता कोण परतेल, तो गौरांग परतणार आहे. राईट, गौरांगला परतावा लागेल. पण गौरांगने चांगली झुंज दिली. एकदा मिळते. दुसरी धाव घेत असताना तो रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. धक्का बसतोय टीम राहुल पाटील मीरारोला. 9वा फलंदाज बाद, 54 धावा. अनिकेत चव्हाणला खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड आता पाहायला मिळाला. कारण गौरांग स्ट्राईक घेणार होता हे प्रत्येकाला माहिती होतं. त्यामुळे ज्या दिशेने गौरांग धावत होता त्या उलट्या दिशेने लवकर थ्रो केला आणि स्ट्रायकरच्या फलंदाजाला थांबण्याचा इशारा दिला होता. बघा हा लाऊड कॉल गौरांगने सुरुवातीला दिला की तुला क्रीजमध्ये थांबायचं आहे. क्रीजमध्ये तो थांबला संघ सहकारी. तर तो अनिकेतने प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला आणि गौरांगचा खेळ संपला. दानिशची काही चूक नाही यामध्ये. पण प्रेझेन्स ऑफ माइंड जसा आपण उल्लेख केला की खरंच आई धारावी माऊली संघाचे क्षेत्ररक्षक अजूनही दक्ष आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्याला कुठल्या एंडला थ्रो करायचा ते कळलं म्हणजे तुमच्या वतीने तुमच्या संघाचा खूप मोठा फायदा होतोय आणि तोच झालेला आहे आतापर्यंत या पूर्ण डावामध्ये. दक्ष आहे कारण त्यांचं विजयावर लक्ष आहे. जे दक्ष असतील ते विजयी लक्ष गाठतील. फुटवर्क दानीचं तर तितकं दिसलं नाही. पण पाहूया धाव पूर्ण होत आहे आणि ती कशी धाव असेल. चला विजन ब्लॉक केलंय. त्याच वेळ आता या अंपायर्स कॉल
यस सादिक सर, यस अंपायर स्क्वेअर, कारण अंपायरचं विजन ब्लॉक झालं होतं. त्याच मी आता नेमका हा बॉल स्क्वेअर आहे की नाही त्याची तपासणी आपण करूया. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. नो बॉल आहे की नाही हेही चेक केला जाईल. फलंदाजाने जाणीवपूर्वक पायाने बॉल लोटून दिला का हेही चेक केला जाईल. फिल्डरला अडचण निर्माण केली का हेही चेक केलं जाईल. सगळ्या गोष्टी टीव्ही अंपायर चेक करतील. कारण कालच्या रात्रीमध्ये अंगक्रिश रघुवंशीला आपण कशाप्रकारे बाद दिलं ते पाहिलं. फिल्डिंगमध्ये अडचण आणण्यासाठी त्याही गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जातील. महत्त्वाचा निर्णय आहे. प्रथमदर्शी तर दिसते दानिश शफल झालेला आहे. जेव्हा बॉल डिलिव्हर्ड झाला, बॉल डिलिव्हर्ड जेव्हा होतो तेव्हा त्या गोष्टीला तपासलं जाते की तो कुठल्या पोझिशनला आहे, त्याचा स्टान्स कसा आहे. जयेश बॉल गॅदर करताना चुकले आणि त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न झाला. आणि खरंच विजन सादिक सरांचं पूर्णपणे ब्लॉक झालं होतं आणि ते पूर्णपणे आपला शरीराचा वापर करून ती घटना पाहण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. नक्कीच पूर्ण स्वतःला झोकून दिलं होतं. हा बॉल मला आयमध्ये आला पाहिजे. इट्स अ फेअर डिलिव्हरी असं मत आहे पंचांचं. परंतु दुसऱ्या गोष्टी सुद्धा चेक करतील. साध्या राजापूरकर सर ह्याच तर सूचना देत आहेत की थांबा अजून अजून पूर्ण निर्णय कंप्लीट झालेला नाही आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. सादिक राजापूरकर सर यांची कसरत होती या षटकात. विशाल माचीने प्रत्येक बॉलवर कसरत घ्यायला भाग पाडली. पूर्ण कमरेतून वाकायला भाग पाडले बॉलच्या पाहण्यासाठी. स्लो मोशनमध्ये पाहण्यासाठी ते एक वेगळं. ओ कहाणी में ट्विस्ट. सर्कलच्या आतमध्ये फक्त 3च खेळाडू होते त्यामुळे नो बॉलचा कॉल. क्रिकेटच्या खेळामध्ये रूल्स रेग्युलेशन लॉज किती महत्वाचे आहेत आणि पंचांचं अचूक लक्ष आहे. म्हणजे 2 धावा मिळतील. बायची एक, नोची एक, पुढचा बॉल फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. शेवटचा बॉल असणार आहे. नो बॉल प्लस सिंगल आली आहे. धावसंख्या धावफलकावर 156. आतापर्यंत या षटकात 16 धावा. विशाल माचीचं महागडं षटक. जी धावसंख्या असं वाटलं होतं की 50च्या आत थांबताना दिसणार आहे, ती धावसंख्या आता 60च्या पार जाताना दिसेल का हे बघायचं आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल. विकेट कीपर बॅटर बीट बॉल लॉंग स्टॉप फ्रीजर मध्ये. 22च्या स्वरूपात रन 4 मिळत आहेत. धावा कशाही येऊ त्या यायला पाहिजेत. जी धावसंख्या 40 45 50च्या आत थांबणार होती त्या धावसंख्येने 60 गाठली आहे. 60 धावांवर पोहोचली आहे आणि या मॅच मध्ये एक सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. राहुल पाटील 11 संघाने संघर्ष करता करता लढता लढता पडता पडता ह्या धावा बनवल्या आहेत आणि आता 60 धावा बघा. बॅटर विथ विकेट कीपर बीट बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये हिट. चौकार्या बॉलवर या धावसंख्येवर मनीष पाटील सर लढल्या जाऊ शकते. या धावसंख्येवर संघर्ष होऊ शकतो. या धावसंख्येवर जिंकता येऊ शकते. बॅटिंग कार्ड जर पाहिली तर आमिर 0, 19 ऋषभ, 1 धाव संतोष, 31 गौरांग, त्यानंतर अमय आगासे, वसीम, रियाज, सत्यम, सीताराम, दानिश आणि अविनाश सर्व 0 आहेत. थोडासा ऑकवर्ड तो स्कोर कार्ड पाहायला मिळाला. अर्जुनचं 1 षटक, 2 षटकं, 19 धावा, 1 विकेट. जयेशची 2 षटकं, 11 धावा, 3 विकेट्स. यशचं 1 षटक, 10 धावा, 2 विकेट्स आणि विशालचं 1 षटक. त्याच्यावर 15 लिहिलेत पण त्यांनी खर्च केलेत 20 धावा त्या षटकात मिळालेल्या आहेत राहुल पाटील विराट टीमला. तर 61 धावांचं लक्ष आहे पूर्ण करत. 36 बॉल्समध्ये घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेक जॉईन होतील बाळसर. नक्कीच 36 बॉल 61 करायचे आहेत. PSPLचं हे आयोजन आपण पाहत आहात. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल मजा येईल कारण दुसऱ्या डावात लेजेंडरी कॉमेंटेटर बाळा सर आणि त्यांच्या सोबतीला मनीष पाटील सर आपल्यासोबत जुळताना पाहायला मिळतील. धन्यवाद.
धन्यवाद मनीष पाटील, धन्यवाद आर जे ओम सोनावणे. तर दुसरा सामना चालू आहे. मीराबेंदर पूल बीचा नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आई धारावी माऊली या संघाने फिल्डिंग घेतलं होतं आणि राहुल पाटील 11 असं वाटलं होतं की धावसंख्या कुठे 45पर्यंत थांबते का, मात्र गौरांगने खूप चांगली बॅटिंग केली नेहमीच्या पद्धतीने एक पात्री अभिनय करत असताना आणि संघाला तारलं आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 61चं टार्गेट देण्यात आलं. या दोन्ही संघाच्या लिस्टवर थोडं लक्ष घालूया. आई धारावी माऊली, जसं मी उल्लेख केला, मुर्दा राई मोरवा हे सगळे गावं या साईडला, जर राईट साईडला ही सगळी गावं आहेत आगरी कोळी समाजाची. जश, उमेश, अनिकेत अंडर 23चा प्लेयर आहे. विशाल, जयेश, अर्जुन, इतेश, वेदांत, अर्श हा सुद्धा अंडर 23चा प्लेयर आहे. आणि करण, प्रिन्स, जयदेव, नितेश, यश, अजय असा हा संघ आहे आई धारावी माऊली. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दुसरा संघ आहे तो मीरा रोडचा राहुल पाटील. याच्यामध्ये अमय आगाशे कॅप्टन आहेत. त्याच्यानंतर आमिर तासे, दानिश रैनी, सूरज सिंग, वासिम कन्नड, रियाज शेंग, सत्यम दुबे, गौरांग कदम. ही प्लेड ए डिफरंट टाईप ऑफ बॅटिंग. नेहमीच खेळतात अशाच पद्धतीने, मात्र यावेळेला जबाबदारीने जास्त चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना आपल्या संघाला तारलं आहे. ऋषभ शुक्ला, इम्रान अक, आशिष शर्मा, संतोष मलेकरी, अविनाश साळुंके, सीताराम आगरे, अमित सिंग असा संघ आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. बघूया 61चं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे. आई धारावी माऊली हे हा तगा त्यांचाच प्रभाग आहे. इथेच ते जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत असतात मुर्दाराई मोरवा. आणि त्यामुळे बघायचं आहे एक कुठल्या पद्धतीने या 36 चेंडूमध्ये या 61 धावा या ठिकाणी पार पडण्यात येत आहेत याच्यावर या ठिकाणी लक्ष राहील. गौरांग समोर दिसतोय आपल्याला. आणि या दोन सामने झाल्यानंतर जे दोन विनर आहेत, एक विनर आपण ऑलरेडी पाहिलं आहे की रॉयल स्टनर्स उबैद खान यांचा संघ विजयी झाला 101 चेस करताना. 1 तासामध्ये 202 धावा पाहिला. दोन्ही अंपायर आतमध्ये चाललेत आणि या ठिकाणी बघायचं आहे कसल्या पद्धतीने 36 चेंडूमध्ये थांबवत आहेत का या धावा होत आहेत. आणि दोन विनर्समध्ये नंतर तिसरा सामना आपण या ठिकाणी सुरू करू शकू. मनीष बोल. सूरज इन आणि ऋषभ आउट, राईट. राहुल पाटील मीरा रोड. सूरज इन अँड ऋषभ आउट. थँक्यू. तर सादिक राजापूरकर अंपायर आतमध्ये मैदानावर. मॅग्निफिसंट प्लेयर फ्रॉम कोतवाडी सांताक्रूज. आता विद्यमान मीरा रोडलाच ते राहत आहेत. दुसऱ्या बाजूला महेंद्र भास्कर भवर टिटवाळीचे आमचे अंपायर. गुड जॉब फ्रॉम ऑल द अंपायर्स. आणि तसंच आमचे मॅच रेफरी सुनील केडकर यांच्याशी आता आम्ही थोडा वेळ बोलत होतो. मी त्यांचं अभिनंदन केलं की तुम्ही आज 8:34 चेंडू टाकलात. तर मी खूप खुश आहे, कारण मीराबेंदरच्या इतिहासामध्ये मागच्या 50 वर्षाच्या माझ्या इतिहासामध्ये मी पहिल्यांदा नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर हा चेंडू 8:34ला पडताना पाहिला. आय एम व्हेरी मच हॅपी टुडे. आमच्यासोबतच टीम ओनर आहेत जय धारावी माऊलीचे, जे आता तुम्हाला एक्स्ट्रावरून पाहायला मिळत आहेत, अजय पाटील. आणि राहुल पाटील जे टीम ओनर आहेत, राहुल पाटील मीरा रोड या टीमचे. जयेश आणि जश या दोघांवरती जबाबदारी सुरुवातीची दिलेली आहे. जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष आहे. 36 चेंडू 61 धावांची गरज. जयेश जसवाल आणि जयेश शेजवल आणि जश पाटील. 61 टू विन. 10.25 धावांची गती आहे. मागच्या सामन्यात आपण 200 धावा पाहिला. या सामन्यात आपल्याला किती धावा बघायला मिळतात? पहिल्या 6 षटकात 60 बघायला मिळालं. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शोज अ गुड गेम. प्ले कॉल केलं. पहिला चेंडू ऑन साईडला हुक करत असताना शॉर्ट ऑफ लेग क्लिअर सिग्नल देत आहेत या ठिकाणी. आणि या धावा या ठिकाणी येत आहेत. जितक्या वेगानं तुम्ही टाकाल तितक्या वेगानं मी बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवीन. तोच इंटेंट जशचा पाहायला मिळाला. परफेक्ट हुक स्ट्रोक अगेन्स्ट द पेस. षटकाराने या डावाची सुरुवात करतोय. 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या षटकात मी तयार आहे. तीच तयारी जश पाटीलची. षटकार. किलिंग इन्स्टंट लढाऊ वृत्ती आगरी कोळी समाजामध्ये नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून बघायला मिळाले आणि ते जस्ट शॉट सांगून जातोय. गुड स्टार्ट.
6 धावा. त्यामुळे पॉवर प्ले आहे. शॉर्ट थर्डमॅन बघतोय, बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉईंटला एक फिल्डर आहे, डीप कव्हर हा सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेमुळे एक फिल्डर आपण बघतोय, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेग वरती आहे. या ठिकाणी आपण बघतोय ऑन साईडला एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा ठेवण्यात आला. मिड ऑनला सर्कलच्या आतमध्ये एक प्लेअर आपण त्या ठिकाणी बघतोय. P1 पॉवर प्ले चालू आहे. 61 टू विन आणि पहिला षटकार जसच्या बॅटमधून येताना. पुन्हा एकदा शफल होत आहेत. अमय आगाशे चेंडू जास्त बाहेर काढला, याला वाईटचा इशारा. शफल होऊन ऑन साईडला जश आउटसाईड दी ऑफ स्टंपला चेस करणं आणि त्याला ऑन साईडला खेळणं एक वेगळी कलाकृती असते, गुणवत्ता असते. ते दाखवताना जश आपल्या पदाललित्याच्या माध्यमातून मात्र चेंडू जास्त बाहेर असल्यामुळे वाईटचा इशारा. अवंतर धाव मिळते, धावसंख्या सरकते ती आता 7 या धावसंख्येवर. आगाशेचा चेंडू खाली बसून जश व्हॉट अ फुटवर्क, व्हॉट अ बॉडी बॅलन्स. काय बॉडी बॅलन्स सांभाळतात, कोलॅप्स झाले तरी पण शॉट फिनिश केला. फ्लेक्झिबल आहेत आणि फ्लेक्झिबिलिटी विथ टायमिंग हा खूप चांगला शब्द आपण म्हणू शकतोय, कारण टायमिंग जोडणं अशा फॉलिंग स्वीपला असं सहज तुम्हाला जमत नाही. त्यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो आणि तो सराव परफेक्शन पूर्णपणे बॉडीला रोल करून जसा भोवरा फिरतो तसे ते फिरले, पण स्ट्रोक कंप्लीट केला. दुसरा षटकार या नक्कीच, षटकातला. नक्कीच. उजव्या एसटीच्या बाहेर असल्यामुळे चेंडूला कशा पद्धतीने बघा फटके मिळत नसतात, बनवावे लागतात, मॅन्युफॅक्चर करावे लागतात. आणि जस्ट त्याच्या पदलालित्याने 2 पायांमध्ये प्रचंड अंतर होता, त्यामुळे त्याचा बॉडी बॅलन्स कोलॅप्स झाला. तो कोलॅप्स झाले, मात्र स्ट्रोक मात्र फिनिश करून धावांना आकार सुद्धा देत आहेत आणि संघाच्या धावसंख्येला पुढे पोहोचवत आहेत 13वर. गुड बॅटिंग, लढाऊ वृत्ती. नेहमीच आगरी कोळी समाज क्रिकेट तुम्ही मागे 50 वर्ष उचलून बघा. दिस इज हाऊ दे प्ले ऑलवेज. मुर्दा, राई, मोरबा, नवघर, खारीगाव हे सगळे अशाच पद्धतीने क्रिकेट, घोडबंदर अशाच पद्धतीने क्रिकेट दाखवतात. हे त्यांचा इतिहास आहे. तयार पुन्हा एकदा. क्रीज कॉर्नरवरून चेंडू टाकलाय. इम्प्रुव्हायझेशन. जशकडे आक्रमण आहे असं नाही, श्रद्धा आणि सबुरी सुद्धा दाखवतात, टेम्परमेंट सुद्धा दाखवतात. त्यांच्या लक्षात आलं बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू आहे, लास्ट मोमेंटला बॉटम हँडचा वापर करतायत. आहे मॅच्युरिटी आहे. बॅकलिपला खाली घेऊन खेळणं पहिल्या षटकात, जेव्हा तुम्ही 2 षटकार ऑलरेडी खेचलेले आहात तर त्यासाठी प्रचंड नियंत्रण लागते, मानसिक नियंत्रण जयेशचं पाहायला मिळालं. स्कोर झालाय 14. स्ट्रायकर साईडला जयेश. क्रीज कॉर्नरवरून चेंडू आहे, बॉटम हँडचा वापर ऑन साईडला देखणा. या ठिकाणी फटका. नेताजी सुभाषचंद्र बोसचं सौंदर्य दाखवत असताना जयेश. गुड शॉट फ्रॉम जयेश. फुल लेन बॉल ऑन ड्राईव्ह, बॉल थेट मिडॉनला चकवत जाईल सीमारेषा पार. या सकाळच्या सत्रामध्ये आउटफील्ड आता सुकलेले आहे आणि ती मदत आता फलंदाजांना मिळते सुद्धा. पहिल्या षटकाच्या पहिल्या 4 बॉलवर लीड बॉलर आहे राहुल पाटील मीरा रोडचा. अमय आगाशे त्याच्या विरोधात 18 धावा. गुड बॅटिंग फ्रॉम बोथ द प्लेयर्स. यावेळेला बॅकफुटला थांबून बॉटम हँडचा वापर करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवत आहेत. मॅग्निफिसंट स्ट्रोक. दोन्ही फलंदाज या ठिकाणी तुम्ही बघताय आई धारावी माऊलीचे या ठिकाणी मॅग्निफिसंट बॅटिंग करताना जयेश असो किंवा जयेश असो धावांची सरासरी वाढवत आहेत. पहिल्या षटकातच जिंकण्याची शक्यता वाढवण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा राहिलेला आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 24 झाल्या. जयेशच्या 13, जयेशच्या 10. दोघांचा स्कोरिंग झोन ऑन साईडला सातत्याने तशीच फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. दिस इज अ बिग रेकॉर्ड, न्यू रेकॉर्ड. पहिला पॉवर प्लेवर एवढ्या धावा कोणी केल्या नव्हत्या आणि या रेकॉर्ड या ठिकाणी आई धारावी माऊली या ठिकाणी उभारत असताना नवीन रेकॉर्ड इन द फर्स्ट पॉवर प्ले. वाऱ्याचा वेग असाच दुपारच्या सत्रामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसवर वाढतो. समुद्र इथून जवळजवळ 2 ते 2.5 किलोमीटरवर आहे आणि त्यामुळे तो समुद्राचा वारा कुठेही अडथळा नसल्यामुळे तो मैदानावर सरळ येतो आणि हा वारा टप्प्याटप्प्याने दुपारी अजून वाढेल. आणि तुम्ही दोन्ही बाजूला बॅटिंग बघता. इकडे शेल्फ लाईफ ऑफ द विकेट वाढतं आहे आणि वेदर बॅलन्स होण्याचं करण्यासाठी ते दोन्ही बाजूला बॅटिंग आपण ठेवलं आहे. वारा जेव्हा वाईल त्यावेळेला कसं खेळतात वाऱ्याच्या विरुद्ध ते सुद्धा बघायला आवडेल. सामना थोडा थांबला गेलाय त्या ठिकाणी.
चेंडू यायचंय आणि त्यामुळे 24 धावा, 24 संख्या शब्दांची, गायत्रीची. या वेळेला थांबले, चेंडूला आपल्याकडे येऊन दिला. चांगलं फुटवर्क, चांगलं बॉटम हँड, चांगलं टायमिंग, सुरेख बॅटिंग या ठिकाणी आई धारावी माऊली या संघामार्फत. आता रेकॉर्ड झालेला आहे या PSPL मधला पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकातला सर्वोत्तम स्कोर जातोय आई धारावी माऊली संघाच्या नावावर. एकही विकेट न गमावता 28 धावा, 28 विदाउट लॉस. येस, दिस इज अ बिग स्कोर. याच्या अगोदर 20 धावांचा रेकॉर्ड होता. तो रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलेला आहे आई माऊली धारावी या संघाने. आणि पहिल्यांदाच PSPL 2026 सीझन 1 मध्ये P1 मध्ये पॉवर प्ले, पहिल्या पॉवर प्लेमध्ये 28 धावांचं डोंगर या ठिकाणी उभारलाय 61 चेस करताना. जे प्रेक्षक उन्हात आहेत स्वतःसाठी टाळ्या वाजवा, कारण तुम्ही क्रिकेट पाहण्यासाठी आलेला आहात, क्रिकेटला जपण्यासाठी आलाय. सर्वांसाठी टाळ्या वाजवा, कारण आपण मीरा भाईंदरचं क्रिकेट प्रोत्साहित करण्यासाठी येते. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. नक्कीच नक्कीच. मीरा भाईंदरचे खेळाडू खेळत आहेत. मीरा भाईंदरचा पूल बी या ठिकाणी खेळतोय. मीरा भाईंदरला बघण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रोफेसर नाईकने याच्यासाठीच ही व्यासपीठ दिलं आहे. आमच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, आमच्या खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने प्रगती करावी, आमच्या खेळाडूंनी पुढे जावं, हे त्याच्यामागे माध्यम आहे. आणि तेच आपल्याला पहिल्या षटकात या ठिकाणी जश आणि जयेश 28 धावा आई माऊली धारावीसाठी उभारताना. एक्सप्रेस बॉलर मीरा रोडचा डावखुरा गोलंदाज. कित्येक पर्व, कित्येक स्पर्धा, कित्येक मैदानं ज्यांच्या गोलंदाजीमुळे संघाचा फायदा झालाय. दानिश रैनी बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मीरा भाईंदर गोलंदाजांसाठी ओळखला जातो. मीरा भाईंदर फलंदाजांसाठी ओळखला जातो. मीरा भाईंदर रणजीपटूंसाठी ओळखला जातो. मीरा भाईंदर चांगली गुणवत्ता असणारी परिपूर्ण खेळाडूंसाठी ओळखला जातो. आणि हे सगळे खेळाडू 24 तारखेपासून तुम्ही मीरा भाईंदर पूलच्या माध्यमातून बघताय. 2 पूल तुम्ही पाहिलात. पूल ए मध्ये खेळाडू दिसते, आज पूल बी मध्ये सुद्धा या ठिकाणी मीरा भाईंदरचे दिसत आहेत तुम्हाला खेळाडू. सज्ज बॉलर फिल्डिंग बघताय एक्झॅक्टली कसं आपल्या कॅप्टनने आपल्याला दिली आहे. आणि त्या पद्धतीने ऑन साईडचा जो डीपमध्ये फिल्डर आहे त्याला थोडंसं पुढे आणतायत. वाईडिश मिडॉनला फाईन लेग लाईक फिल्डर आपण बघतोय. स्क्वेअर लेग लाईक फिल्डर आला आहे तो वाईडिश मिडॉन नाही, शॉर्ट मिड विकेट सांगेन मी. आणि लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे. चेंडू अँगल करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकतायत. राईट हँडरला अँगलिंग खूप इम्पॉर्टंट असतं आणि अँगलिंग करत असताना भरपूर वेळा तुम्ही चकवू शकता बॅट्समॅनला. ते चित्र बघायला मिळालं. फुल टॉस मिस केलाय हे देखील आपण म्हणू शकतोय जशने. वेग जास्त आहे. फुल टॉस जरी असता तर वेग खेळतात. तुम्ही बघताय त्या ठिकाणी राईट साईडला बॅकवर्ड पॉईंट लाईक फिल्डर आहे. निक लागलं तर फ्लाय होऊ शकतो. कॅचिंग पोझिशनमध्ये पॉईंटला सुद्धा एक फिल्डर आहे. यावेळेला अँगल करतायत पुन्हा एकदा. अँगलिंग द बॉल. किती संशोधन जावे, किती गोलंदाज या अँगलचा, क्रीजचा, पॉपिंग क्रीजचा, रिटर्न क्रीजचा, बॉलिंग करायचा वापर करतात. लाईन तुम्ही चेंज करू शकता वेगाच्या माध्यमातून. हे चित्र दाखवत असताना बॉलर मैदानावरती गुड थिंकिंग, रिलीजिंग द एनर्जी, मेकिंग ए व्हॉइस. लॉंग ऑनला अमू तयारी करतायत. कदाचित त्यांची देखील संधी असेल गोलंदाजीची. या वेळेला उंची होती चेंडूला, तरीही अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. नो बॉल कॉल केला अंपायरनी. हाईट फॅक्टर, शोल्डरच्या वरती आला चेंडू. इट इज अ बाउन्सर. बॉडी लाईन. काय झालंय नेमकं दानिशला? सर्व फुल लेंथ बॉल त्याने हाताळले. हा तर वेस्ट हाईटच्या वर बॉल हाताळला होता. गौरांगने तो झेल टिपलाय पण तो फायदा नाही उचलता आला. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या 32 झालं जिंकण्यासाठी. अजूनही 29 चेंडू, 29 ची गरज आहे. षटक अजूनही तितकं चांगलं सुरू नाही झालं दानिश रायनीचं. नाही, लेफ्ट आर्म पेस आहे. लेफ्ट आर्म पेस असल्यामुळे अँगलिंग डिलिव्हरी टाकणारा बॉलर एखादा मध्ये नक्कीच बॉडी लाईन टाकणार या बाबतीत शंका नाही. मात्र तो नो होता. बॉडी लाईन टाकून त्यांनी फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच केला. बट गुड बॉडी लँग्वेज, ॲग्रेशन दाखवत आहेत बॉलर. या वेळेला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वरती उसळतोय चेंडू. नो बॉल कॉल केलाय. युझिंग द बॉडी लाईन, युझिंग द बॉम्बसर सिग्नल देत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय लागोपाठ 2
बॉन्सर्स या ठिकाणी आणि 8 फॅक्टर येतोय, त्यामुळे लागोपाठ 2 नो बॉल, फ्री हिट कंटिन्यूस. ओ काहीच मनासारखं घडत नाहीये. राहुल पाटील मीरा रोड या संघाच्या, बापरे खूप जास्त वर होता. हेल्मेट जर असतं तर इम्पॅक्ट, पण खरंच थोडीशी दुखापत होण्याची शक्यता होती. असो, दानिशचं षटक तर आता थांबावं लागेल आणि आता बदली गोलंदाज वापरायचं आहे. हो, ताकद ज्या वेळेला तुम्ही म्हणतात ना, आपण इलेक्ट्रिसिटी जास्त वापरायला गेलो तर त्रास होऊ शकतो. तर तुम्ही एनर्जी जेव्हा बॉलिंगमध्ये टाकता, आवश्यक आहे तेव्हा टाकायलाच पाहिजे. मात्र जास्त एनर्जी जेव्हा टाकता तेव्हा असं चित्र निर्माण होतं. त्यामुळे लागोपाठ 2 नो या ठिकाणी नकारात्मक चेंडू पडले आणि जास्त एनर्जी वापरायला गेले. ते विकेटचा वापर करायला गेले त्या ठिकाणी. खेळपट्टीचं चांगली खेळपट्टी क्युरेटरने बनवले. काल स्पिनरला साथ दिली, आज वेगवान गोलंदाजाला साथ देते खेळपट्टी. तर सीताराम आखरे गोलंदाजीसाठी लागोपाठ 2 नो टाकण्यात आले त्या ठिकाणी. गुड अंपायर्स. सादिक भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे, राजापूरकर. क्रिस कॉर्नरवरून चेंडू खाली राहिला होता. सबमेरीन डिलिव्हरी, आफामपूल लास्ट मुवमेंटला परिवर्तन. नक्कीच मी ठाणा आणि मीरा भाईंदर पूलच्या खेळाडूंचं अभिनंदन करीन. द वे दे आर प्लेइंग, द वे दे आर शोईंग द बॉडी लँग्वेज, द वे दे आर शोईंग द पदलालित्य फुटवर्क जे दाखवत आहेत, कौतुकास्पद आहे. मेरिट ऑफ द डिलिव्हरीवर खेळणं ही क्रिकेटची खरी ओळख आहे, तेच दाखवत असताना. जयेश स्ट्राईकवर, कम्युनिकेशन चालू आहे. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस केले जात आहेत. मिडविकेटचा फिल्डर शॉर्ट मिडविकेटमधून डीपवर. चेंडू बॅकफुटला थांबून ऑफ साईडला कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनकडे, मात्र चेंडूचा वेग कमी केलाय, थांबवलाय त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. वेग पहिलं कमी करणं आवश्यक आहे, नाही तर तो चेंडू ट्रॅव्हल होऊ शकतो बाउंड्रीकडे. म्हणून भरपूर वेळा फिल्डर वाकून त्या चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न करतात. उचलता येतो, नंतर एक सिंगल कन्वर्ट होते. रियाजने तो प्रयत्न केला बॉल थांबवण्यासाठी. बघा अजूनही ती लढवय्या प्रवृत्ती आहे राहुल पाटील मीरा रोड या टीमची. अजूनही खेळ बदलला जाऊ शकतो, ती अपेक्षा ते स्वतःकडून ठेवत आहेत. येस असायला पाहिजे. या वेळेला चेंडू एजला लागून फ्लाय होतोय मागे. आणि त्यांचा रंग बघ ना, टी शर्टचा पिवळा रंग आहे, मॅन इन येल्लो, ऑस्ट्रेलियाचा कलर आहे. आणि त्यामुळे तो लढवय्या वृत्ती दाखवायचा पूर्ण ते प्रयत्न करतायत. आमिरला विचारला, आमिर बोलतात चेन्नई सुपर किंग्स. इट कॅन बी चेन्नई सुपर किंग्स, इट कॅन बी ऑस्ट्रेलियन कलर आपण म्हणू शकतो. मात्र आमचं सावळी क्रिएशन्स ॲपॅरल पार्टनर्स यांचं अभिनंदन करीन. ब्युटिफुल टायमिंग. केव्हापासून ते थांबले होते. सिंगल येत आहेत, सिंगल येत आहेत. अशा वेळेला एका षटकाराची अत्यंत गरज होती त्या ठिकाणी आई धारावी माऊली या संघाला. आणि त्या षटकार येत असताना प्युअर डॉमिनन्स जो आहे तो आई धारावी माऊलीच्या फलंदाजाचा. काय जयेश शेजवळने तो बैठक खेळलाय, बॅकवर्ड्स केलेला टार्गेट करताना. जवळपास तो नोलूक, पण एलिव्हेशन, डिस्टन्स, स्ट्रोक सिलेक्शन, परफेक्शन. नाही, दोघेही जयेश आणि जयेश ऑन साईडला बॅकवर्ड्स करायला लेग, मिड ब्रेकेट, लॉंग लेग या परिसरात खूप स्ट्रॉंग आहेत. जरा जरी शॉर्ट ऑफ लेंथ मिळाला तर सोडत नाहीत. सच अ ब्युटिफुल फुटवर्क. नैसर्गिक देणगी आहे त्यांना अग्रकोळी समाजाला. आणि त्या ताकदीचा, त्या शक्तीचा, त्या ऊर्जाचा सकारात्मक पद्धतीने वापरायचा प्रयत्न करतायत. क्षेत्ररक्षक मिडविकेटचा शॉर्ट मिडविकेटला येतोय डीपमधून. थांबले चेंडूला. बॉटमॅन ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल. बिस्फील्ड 2 पायांमधून चेंडू. Pratap Sarnaik Foundation. Associate Partner, Tennis Cricket, Sport Federation India. Powered by We Hung Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage Partner, Cloud9. Energy Drink Partner, Cloud9. Apparel Partner, Savli. Ball Partner, Sixit. Official Scoring Partner, TrickPro. YouTube live broadcasting on
tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group. Maruti Suzuki. Honda. Beverage partner Cloud9. Energy drink partner Cloud9. Apparel partner Savli. ऑन साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल जातोय. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर लाईक फिल्डर आपण बघतोय. मिड ऑफ पण म्हणणार नाही, एक्स्ट्रा कव्हरला तो फिल्डर आहे डीपमध्ये. यावेळेला ऑन साईड जसं मी बोललो, या दोन्ही फलंदाजांचं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, हा परिसर अत्यंत स्ट्रॉंग आहे. जरा जरी ऑन द पॅड चेंडू आला, जरा जरी शॉर्ट ऑफ लेंथ आला, तर अशा पद्धतीने खेळत असताना धावसंख्येला पुढे रूप देत आहेत आणि 50 क्रॉस होते. 52 धावा या ठिकाणी आईमाऊली धारावी धाव फलकाला लावत असताना 9 धावांची गरज. प्लेइंग ए व्हेरी गुड क्रिकेट. चांगली पार्टनरशिप 52 धावांची जयेश आणि जशमध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला उचलायचा प्रयत्न, आउटसाईड द ऑफ स्टंप, अक्रॉस द लाईन. रिस्की शॉट होता, मात्र अक्रॉस द लाईन बॅट त्यांची कशी आली तुम्ही बघू शकता. अक्रॉस द लाईन खेळायला गेले की तो चेंडू त्यांना बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. 6 धावांसाठी पाठवायचा होता. सुपर फुटवर्क, मात्र टायमिंग चुकलं. चेस करतात हे महत्त्वाचं आहे, लाईनमध्ये येत आहे ते महत्त्वाचं आहे. यावेळेला बघा त्यांच्या लक्षात आहे, बॅक ऑफ द ब्रेन, मागचा चेंडू डॉट गेला होता आणि तो कव्हर करत असताना षटकार मारतायत. मॅग्निफिसंट स्ट्रोक. जश पाटील, मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम आई धारावी माऊली. फक्त 3 धावांची गरज सामना जिंकायला. क्लिअर मेसेज आई धारावी माऊलीकडून, दिस इज हाऊ वी विल प्ले. आणि अतिशय चांगली सुरुवात मीरा भाईंदरचा संघ करतो या ठिकाणी. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपला आहेत आणि त्या ठिकाणी जेल घेतला जातोय आणि फलंदाज मैदानावर बाद होतोय तो जश पाटील. तो फर्स्ट ब्रेक थ्रू. 58 धावांची नवीन पार्टनरशिप, एक नवीन विक्रम त्याने रचलाय. एक विक्रम पहिल्या पॉवर प्लेमध्ये जास्त धावांचा कुट्टाना या ठिकाणी राखण्यात आला आई धारावी माऊलीकडून. दुसरा विक्रम 58 धावांची पार्टनरशिप. याच्या अगोदर 46 धावांची जी पार्टनरशिप आहे ती त्यांनी तोडली आणि 58 धावांची पार्टनरशिपचा एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. वॉट अ बॅटिंग. लॉट ऑफ रेकॉर्ड्स इन द डे 4 PSPL सीझन 2 डे 4. मीरा भाईंदर पूल बी. विसरू नका, उद्या क्वार्टर फायनल्स बघाल तुम्ही. मीरा भाईंदर ठाण्या पूलचे, ओपनचे हे सगळे क्वार्टर फायनल्स उद्या खेळवण्यात येतील याच मैदानावर. बुधवारचा दिवस, शेवटचा सांगता दिवस PSPLचा 29 तारीख. विसरू नका, त्या दिवशी सेमीफायनल्स, फायनल्स. एका बाजूला मीरा भाईंदर ठाण्या पूलचं, दुसऱ्या बाजूला ओपनचं. हे सगळ्या मॅचेससाठी मोठ्या संख्येने या आणि PSPL जी पहिल्यांदा होतं आहे त्याला प्रेम द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या, जेणेकरून आत्मविश्वास आमचा वाढेल आणि पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने करू शकू. दावा पूर्ण होत आहे त्या ठिकाणी. 2 आणि इक्वल होत आहे या ठिकाणी. नाही, फलंदाज तर एकच धाव आहे, पंचांनी बाद दिलाय आपण बघतोय, त्यामुळे एकच धाव गृहीत धरला जाईल. थ्रो दिला दानिश रैने यांनी. गुड क्रिकेट फ्रॉम ऑल द टीम्स. या थोडंसं लक्ष वेधतोय मी तुमचं या ठिकाणी. आज महादेव बॉयज, रॉयल स्टनर्स,
त्यानंतर आई धारावी माऊली आणि राहुल पाटील 11 खेळते. ऑलरेडी रॉयल स्टनर्सनी पहिला सामना जिंकला आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांना रॉयल स्टनर्सशी खेळावं लागेल. विनर विनर हा सामन्याचा टॉस या ठिकाणी करण्यात येईल. एकंदरीत आतापर्यंत 4 अर्धशतक तुम्ही पाहिलात. एक अर्धशतक आज या ठिकाणी बघायला सुद्धा मिळालं. याचं या ठिकाणी कौतुक करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर क्वालिफाय जे टीम्स आहेत त्यांच्यावर सुद्धा लक्ष घालणं आवश्यक आहे. मीरा भाईंदरमध्ये आपण बघतोय KP11 आणि NP स्पोर्ट्स आणि परिपॅकर्स ही क्वालिफाय झाली पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी पॅरामाउंट RNC इन्फ्राटेक आणि मौलिक 11 वाघबीळ क्वालिफाय झाली. तिसऱ्या दिवशी ठाण्याचे पूर्वेश सरनाईक टायगर्स वॉट अ क्रिकेट फ्रॉम दिस टीम. आणि तसंच आपण बघतोय शितलाई विठावा हा संघ क्वालिफाय झाला काल. दोन धावांची गरज जिंकायला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आज सामना इथे संपलाय. 6 धावा इथे आहेत. 2 धावांची गरज होती आणि सामना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 8 विकेटनी आई धारावी माऊली आज सामना सहज रीतीने जिंकतोय आणि विश्वास त्यांचा वाढतोय. आणि आता तुम्ही सामना बघाल थोड्याच वेळामध्ये ते रॉयल स्टनर्स विरुद्ध आई धारावी माऊली यांच्यामध्ये विनर विरुद्ध विनर लीग साखळी स्पर्धा असल्यामुळे दोघांना खेळावं लागेल. एक 5 मिनिटामध्ये टॉस होईल आणि तो मॅच तुम्ही या ठिकाणी बघू शकाल. अभिनंदन प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने आले. जे प्रेम तुम्ही या ठिकाणी देता त्याबद्दल असंच प्रेम सातत्याने राहू द्या. स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आली प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून. ॲफिलिएट टू टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया ITCSF डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे खासदार या ते अध्यक्ष आहेत. पावर्ड बाय बियांग अहेड, को पावर्ड बाय मारुती सुझुकी, नवनीत मोटर्स अँड ओंडा, बिवरेज पार्टनर Cloud9, एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9, ॲपल पार्टनर सावली क्रिएशन्स, बॉल पार्टनर 6 सीट, ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिक ब्रो, डिजिटल पार्टनर डीप डाइव, लाईव्ह ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर मोनार्क, यूट्यूब लाईव्ह ऑन tenniscricket.in, इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. पल्लवी नायर आणि त्यांचे सगळे लोक अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आयोजित करतायत. आणि आज एक नवीन विक्रम 8:34 चेंडू टाकून मीरा भाईंदरच्या इतिहासामध्ये 70 वर्षाच्या पहिल्यांदाच चेंडू 8:34ला पडला आहे. आई एक विक्रम PSPL 2026 सीझन 1 मध्ये या ठिकाणी दाखवण्यात आले. थँक्यू. बघूया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे. मनीष पाटील आहेत तिथे. सामनावीरचं पारितोषिक बघूया.